नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुम्हा सर्वांचे आपल्या या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील भागामध्ये तुम्हाला प्रिया तिची पायरी सोडून बोलत असते। प्रतिमा आणि रविराजला खूपच पश्चाताप झालेला असतो। प्रतिमा रविराजला म्हणते, बघितलंत रविराज, बघितलंत या मुलीची वागणूक बघा। मुळात हिचं हे वागणं मला पटत नाही, पण शांत बसावं लागतं। मंडळी, पुढे व्हिडिओ पाहण्याआधी चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राइब करा। चला तर मग व्हिडिओ सुरू करूया। त्यावेळी रविराज म्हणतात, प्रतिमा, तू प्रत्येक वेळेला हिच्याबद्दल मला सांगत आलीस, पण मी मात्र दुर्लक्ष केलं। असू दे, आदिती अनाथ आश्रमात राहिली आणि आता आपल्याकडे आली। खरं सांगायचं तर पोर सुखात राहावी एवढीच इच्छा होती। पण खरं सांगायचं तर या मुलीची लायकीच नाही आहे। प्रत्येक वेळेला खोटं बोलत आली आणि खोट्यात आपल्याला गुंडाळत आली। पण आता काही झालं तरी मला हिच्याशी बोलण्यात अजिबात इंटरेस्ट राहिलेला नाही आणि मला हिच्याशी बोलावंसं सुद्धा वाटत नाही। आता काही झालं तरी लवकरात लवकर सगळं काही नीट स्पष्ट करायचं आहे आणि त्यासाठी काय करावं तेच मला कळत नाही, पण मी नक्कीच करेन। त्यावेळी प्रिया बोलते, आई, तू प्रत्येक वेळेला बाबांच्या मनात माझ्याबद्दल गैरसमज भरवत आलीस। आई, तू असं का वागतेस? असं वागून तुला काय मिळतं? तेव्हा लगेच रविराज म्हणतात, तन्वी, पुरे। स्वतःच्या आईबद्दल तरी असं बोलू नकोस। मला खरंच तुझा राग आलाय, तन्वी। त्यावेळी लगेच प्रिया सायलीवर धावत जाते आणि सायलीला म्हणते, झालं अगं, तुझ्यामुळे झालं हे सर्व। खरं सांगायचं तर तुझं तोंड सुद्धा बघावं वाटत नाही। मुळात तुझ्या तोंडातून निघालेले प्रत्यक्ष शब्द खरे होतात आणि तुझ्यामुळेच माझी ही अवस्था झालीये। मी तुला या गोष्टीसाठी कधीच माफ करणार नाही। एक गोष्ट लक्षात ठेव, तू कधी सुखी राहू शकत नाहीस। तुला कोणतं सुख मिळणार नाही। तेव्हा मात्र प्रतिमाचा खूपच राग अनावर होतो आणि प्रतिमा मोठ्याने बोलते, तन्वी, काय चाललंय अगं? किती तुझ्या तोंडातून घाण निघते। जरा विचार तरी कर, अगं। बोलताना तरी विचार कर ना, तन्वी। आपण जेव्हा दुसऱ्याला बोलत असतो ना, तेव्हा ती वेळ आपल्यावर सुद्धा येते। जरा विचार करून बोलत जा। तेव्हा मात्र तन्वी बोलते, पुरे आई, मला खरं तर कोणत्याच गोष्टीचा विचारच करायचा नाही। खरं सांगायचं तर आई, मला आता या गोष्टीमध्ये पडायचंच नाही। मुळात मला सर्व काही कळून चुकलंय। तुम्ही किती कुसके आहात ते सुद्धा कळलंय। तेव्हा मात्र मोठ्या आणि रविराज बोलतात, बस झालं तन्वी, बस झालं। अगं, सायलीबद्दल असं घाणेरडं बोलताना, तिच्याबद्दल घाणेरडं वाक्य काढताना तुला काहीच कसं वाटत नाही। तेव्हा लगेच प्रिया बोलते, बाबा, तुम्ही सुद्धा हिलाच साथ देताय। जरा तरी विचार करा ना, बाबा। तुमचं वागणं मला खरंच पटत नाही आहे। खरं सांगायचं तर बाबा, तुमच्या अशा वागण्यामुळे मला त्रास होतोय। तेव्हा मात्र रविराज खूपच चिडलेले असतात आणि त्यांना खूपच राग आलेला असतो। त्यावेळी लगेच प्रतिमा मोठ्याने बोलते, काही नाही अर्थ हिच्याशी बोलण्यात। त्यावेळी सायली बोलते, रविराज काका, प्रतिमा आत्या, तुम्ही कशाला काळजी करताय? आणि तुम्ही हिच्या बोलण्याचा अजिबात वाईट वाटून घेऊ नका। कारण हिच्या गटार तोंडातून हिने कितीही घाणेरडे शब्द काढले, तरी सुद्धा ही मुलगी कधीच सुधारू शकत नाही। तेव्हा लगेच प्रिया बोलते, नाही सुधारू शकत, तुमचं म्हणणं आहे ना? तर तुमचं खरं सांगायचं तर तुम्ही माझ्या बोलण्याचा जरा सुद्धा विचार करत नाही आहात। जरा तरी माझ्या बोलण्याचा विचार केला असता, तर असं बोललाच नसतात। तेव्हा रविराज बोलतात, तुझ्या बोलण्याचा विचार करायचा म्हणजे नक्की काय करायचं, मला सांग। तू स्पष्ट मला तुझ्याशी बोलायचंच आहे। खरं सांगायचं तर मला तुझ्याशी वाद घालायचा नाही, पण एकच गोष्ट क्लिअर करते,
लवकरात लवकर सगळं काही नीटच झालं पाहिजे आणि त्यासाठी माझे प्रयत्न चालू आहेत, पण तुम्ही मात्र कोणीच मला समजून घेत नाही आहात. तेव्हा लगेच रविराज म्हणतात, समजून घ्यायचं म्हणजे नक्की काय करायचं? स्वतःच्या मनाला विचार, आम्ही तुला समजून घेत नाही आहोत, जरा तरी विचार कर. तुझं खरंच बोलणं हे खूप चुकीचं वाटतंय आणि मला खरंच तुझ्या बोलण्याचा त्रास होतोय. खरं सांगायचं तर तुझं बोलणं मला आवडत नाही आणि तू एक गोष्ट लक्षात ठेव, कितीही काही झालं तरी सुद्धा लवकरात लवकर तुझी योग्य ती लायकी मी तुला दाखवेनच, त्याशिवाय गप्प बसणार नाही. तेव्हा मात्र रविराज खूपच हादरलेले असतात. त्यावेळी रविराज मोठ्याने बोलतात, पुरे. आता काही झालं तरी सुद्धा एक गोष्ट लक्षात ठेवायची, ती म्हणजे काही झालं तरी सुद्धा मी आता काहीच ऐकणार नाही. तेव्हा अश्विन बोलतो, बस झालं तन्वी, अगं काय चाललंय तुझं? स्वतःच्या वडिलांचं बोलणं सुद्धा तू ऐकून घेत नाही आहेस. तन्वी, खरंच तू खूपच विचित्र वागतेस. तेव्हा लगेच तन्वी बोलते, अश्विन, तू सुद्धा मलाच बोलायला लागलास. अश्विन, अरे जरा तरी माझा विचार कर. अश्विन, खरंच मला तुझ्या बोलण्याचा खूप त्रास होतोय, त्रास. आणि मला खरंतर आता लवकरात लवकर सगळ्याच गोष्टी व्यवस्थित समजल्या. तेव्हा लगेच अश्विन बोलतो, पुरे तन्वी, पुरे. अगं, सगळेच जण तुला ओरडतायत, सगळेच जण तुझ्याबद्दल नाही नाही ते बोलतायत, तरी सुद्धा तुझा माज काही उतरत नाही. तन्वी, आता मात्र मला कळून चुकलंय की एक नंबरची खोटारडी आहेस तू. तुझ्यावरती तर माझा विश्वासच नाही आणि खरं सांगायचं तर मला आता कळतच नाहीये की काय करावं. ते लवकरात लवकर सगळं काही नीट झालंच पाहिजे. तेवढ्यात मात्र रविराज बोलतात, अश्विन, अरे तुझी बायको एवढं घाणेरडं बोलते. आजपर्यंत मी तिच्या पाठीशी ठामपणे उभा राहिलो ना, पण आज सायलीबद्दल जे काही घाणेरडे शब्द काढले, ते शब्द ऐकून माझेच कान टवकारले. खरं सांगायचं तर मलाच माझी लाज वाटते की माझी मुलगी अशी कशी काय वागू शकते. माझ्या मुलीला माझ्याकडून खरंच हेच संस्कार मिळाले का? तेव्हा अर्जुन बोलतो, एक मिनिट सिनियर. अरे तुझ्याकडून कसले संस्कार? हे संस्कार तर मधुभाऊंनी सुद्धा केलेले नाहीत. कारण मधुभाऊंनी हिच्यावरती आणि सायलीवरती सेम संस्कार केले, पण सायलीचे संस्कार बघा आणि हिचे संस्कार बघा. हिची लायकी काय आहे, ती आपल्याला कळलीच ना. तेव्हा मात्र रविराज मोठ्याने ओरडतात, हो अर्जुन, अगदीच योग्य. खरं तर आजपर्यंत सायलीला खूप काही बोललो, पण आता नाही. आता तर मला कळून चुकलंय, काही झालं तरी सायलीला बोलणं नाही. तेव्हा मात्र रविराज प्रियाला बोलतात, तन्वी, आता मला तुझ्याकडून कसलीच अपेक्षा राहिली नाही. तन्वी, एक गोष्ट मला कळून चुकली की तू सुधारू शकतच नाहीस. तेव्हा लगेच कल्पना मोठ्याने बोलते, खरं सांगायचं तर रविराज भाऊजी, तुम्ही असं का वागताय? समजून घ्या ना तिला. तेव्हा लगेच प्रतिमा बोलते, कल्पना, शांत बस अगं. मान्य आहे तुला तिचा राग येतोय, पण एक गोष्ट मात्र तुला कळतच नाहीये. कल्पना, तू कसली अपेक्षा करतेस? अगं, तू जे काही बोलतेस ना, ते चुकीचं आहे आणि तुझ्या या वागण्याचा त्रास व्हायला लागलाय. कल्पना, प्लीज हे सर्व थांबव, कारण काही झालं तरी सुद्धा तू चुकीचंच वागतेस. तेव्हा कल्पना बोलते, मी चुकीचं वागते? मी? अहो, जरा विचार करा तुम्ही दोघं काय करताय. तेव्हा अर्जुन बोलतो, मम्मा, बस. डोळ्यावरची झापड काढून टाक. कारण तन्वीने तुझ्या डोळ्यावरती अशी काही झापड लावली ना की बस, तू तिचाच विचार करतेस. तेव्हा मात्र कल्पना बोलते, अर्जुन, तसं नाही. माझं म्हणणं, हा विषय शांततेने सुद्धा सॉल्व्ह होऊ शकतो. तेव्हा लगेच प्रिया बोलते, बघीलच मामी, तुलाच माझी काळजी. तेव्हा लगेच कल्पना बोलते, गप्प बस. मला तुझी काळजी नाही.
मला माझ्या घराची अब्रू चव्हाट्यावर आलेली नको आहे, म्हणून तर मी स्वतःहून तुला गप्प करते. शांत रहा, बाकी माझं काहीच म्हणणं नाही. तू खोटारडी आहेस आणि खोटारडीच राहणार. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, आता तरी रविराज आणि प्रतिमाने प्रियाचा धिक्कार केला पाहिजे का? कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.